जे हॉटेल म्हणजे असं तुम्ही आत गेला तर जे राजघराण्यामध्ये बसल्या का तसं वाटतंय. जे सगळं त्यांचं ताट म्हणा, ते वाटी, ते सगळं जे त्यांचं काय काय इंटेरियर डिझाईन, परत म्युझिक, जे सगळं तुम्हाला बसून असं वाटतं की आपण एक राजघराण्यामध्ये बसलेला आहे. बेस्ट डिस्काउंट 369 थाली पर पर्सन अनलिमिटेड. एवढंच मेन्यू नाही, अजून इथं प्लेट वगैरे त्यांनी सर्व केलेत. तिथं पण काय काय मेन्यू आहे त्यांनी आता एक एक सांगतातच, तर बघूया. वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज आम्ही इथे लुलू मॉल मध्ये रसोत्सव म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिथं आलोय. तर बघा, राज महाराजांच्या काळी कशा प्रकारे जेवणाच्या आधी हँडवॉश करायची पद्धत होती, तशाच प्रकारे इथं पण त्यांनी पद्धत ठेवलेत. हँडवॉश केल्यानंतर त्यांनी एक नॅपकिन पण ठेवलेलं असतात, त्याच्याने तुम्ही हँड ड्राय करू शकता. आता त्यांनी एक एक फूड सर्व करतात. बघूया किती आयटम आहेत ते. तर सर्वात आधी त्यांनी इथे गाजर सॅलड सर्व केलं, मग ग्रीन चटणी, मग त्याच्यासोबत गार्लिक चटणी आणि मँगो पिकल, हे 4 प्रकारचे आयटम्स त्यांनी सर्व केलेत. ऑनियन आहे, सॅलड, लेमन, मसाला मिर्च, तिरंगी कुल्फी ढोकला, पनीर ब्रेड पकोडा, स्वीट चटनी. ओके. राजस्थानी स्पेशल डिश दाल बाटी चूरमा. दाल बाटी चूरमा. जी. स्वीट है. ओके. स्वीट है क्या? हाँ, मीठा. सब्जी है. मिक्स वेजिटेबल गुजराती. मिक्स वेजिटेबल गुजराती. मटर पनीर. मटर पनीर. रंगोली दाल. रंगोली वॉल. पिठोर की सब्जी. पिठोल की सब्जी. ओके. दाल स्पाइसी. दाल स्पाइसी. कड़ी. कड़ी. स्वीट दाल. गुजराती. स्वीट दाल. ओके. स्वीट है क्या? फ्रूट. फ्रूट कस्टर्ड. हाँ, फ्रूट कस्टर्ड. मोतीचूर गुलाब जामुन. कौन सा गुलाब जामुन? मोतीचूर गुलाब जामुन. मोतीचूर गुलाब जामुन. ये क्या? फुलका है. फुलका. मकाई रोटी. घी. पुरी. एवढंच मेन्यू नाही, अजून इथं प्लेट वगैरे त्यांनी सर्व केलेत. तिथं पण काय काय मेन्यू आहे त्यांनी आता एक एक सांगतातच, तर बघूया. मसाला खिचड़ी. मसाला खिचडी. ओके. घी. तिरंगी पुलाव. तिरंगी पुलाव. तिरंगी पुलाव. कर्ड राइस में. कर्ड राइस. ओके. प्लेन राइस. प्लेन राइस. जलेबी. जलेबी. रबड़ी. रबड़ी. पापड़ में. पापड़. छाछ. क्या? बटर मिल्क. हो, बटर मिल्क. तर बघा गाईज, हे जे थाली आहे ते फक्त एव्हरी ट्युजडेला 369 आहे, आणि वुमन साठी त्यांनी स्पेशल ऑफर ठेवले 400 रुपीज. फक्त वेन्सडेला तेवढंच आहे. This is Rajasthani Gujarati mixed thali and everything unlimited. And Tuesday is the best discount 369 thali per person unlimited. And gents and ladies. And Wednesday is a discount only women 399 plus the GST unlimited thali. ओके. अदर डेज मेल्स के और फीमेल्स के लिए 702. 702. Yeah, GST मिला के everything unlimited है.
ओके 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 थँक्यू थँक्यू. थँक्यू वेलकम. हां हे बोल, सगळं बोल. मेन्यू स्टार्टरला आहे. तर आधी स्टार्टर खातो. हे ते चटणी वगैरे हे काय आहे? हे स्वीट आहे म्हणून सांगितलं का? हे दालबाटी आहे ते. कोणता ज्यूस आहे? जीरा वाटर है, जिरा वाटर. केसर लस्सी. केसर लस्सी. ओके, केसर लस्सी. सगळं खायचं बघ, एक तर राखशील त्यातलं. मी घराकडे बांधून देते तिने. गार आहे. छान आहे का? राईस रोटी सगळं अनलिमिटेड आहे माहिती आहे ना मग? घेऊ रोटी? नको बाबा मला. अगं मग नुसतं राईस खाना काय? राईस खातो. सगळं मेन्यू अनलिमिटेड आहे म्हणा. हाय हे सपायचं अवघड आहे आणि काय सगळं खातीस. मला काय नको बाबा. एक एक राईस खाऊया. हे काय आहे? ते स्वीट आहे, रसमलाई आहे ते. माझं आवडतं फेवरेट आहे ते. होय. स्वीट सगळं शेवटला खायचं का आपण? टेस्ट तुला काय खायचं काय कळणं झालं त्यात. त्यामध्ये काय आहे? चांगला आहे पुलाव पण. टेस्ट एवढं आवडलं नाही मला. मला सगळ्यात आवडता कर्ड राईस. काय जाईल तिथं कर्ड राईस खात असते नुसतं. मला कर्ड राईस लय आवडते. ठीक आहे सगळीकडेच मिळते की आता जे आहे ते वराठी खा पहिला. आत्ताच पोट भरलं, अजून कायच खाल्लं नाही. सगळं सपोज आहे तुला वेस्ट करायचं नाही. काय पोट भरलं हो, मला आत्ताच पोट भरलं. मग आता काय भुकायला लागल्यात मला तीच माता हे सगळं कसं खाणार? अजून अजून कायच खाल्ली नाही तू. बघित सगळं आहे असंच आहे. अजून लस्सी आहे इकडं, ताक आहे, जिलेबी आहे. तुला कसं जेवायचं दाखवतो की जरा मी. हां टेस्टला ते छान आहे, खूप मस्त आहे. कसं आहे बघ. लस्सी चांगलं आहे. झालं आता एवढं घेतलंय सगळं. आता पोट भरलं यायचं बस. आता हे सगळं वेस्टच होणार आहे. 4 घास पहिला खाल्ल्या का नाटक केली. झालं पोट पॅक झालं. आता लस्सी आहे तसंच, ताक आहे आता तसंच, त्याचं जिलेबी timing आहे आहे. तसंच आहे तसंच राहिलं. जाऊ दे लई जबरदस्ती करायचं नको. त्याचा टाइम आहे. आता तो जेवणारे बघूया तो किती काय काय खातोय ते. हे काय आहे सांगा. चेरी हां, ॲपल, चेरी चेरी ॲपल ते नसते त्यात. कळलं? चांगलं आहे. आणि घेणार असली घेते. नको. जिलेबी खा. अरे गुलाबजाम आवडते रे. हां. थँक्यू. हे नॅपकिन असते, नॅपकिनला तुम्ही पुसा किंवा शर्टाला पुसा. ही जी दाल बाटी आहे हां मला लई दिवसापासून खायची. हां. कारण मी आता ऑफिसमध्ये मित्र आहेत ती राजस्थानची. हां लई जोरानं लई वेळा विचारलोय मी हां दालबाटी कसं करते, काय कसं लागतं, काय असते दालबाटी नेमकं काय असते. तर आता मला हे करालता, मला नावं ठेवालता. आता बघूया की हो किती काय काय खातोय ते. स्टार्टर बाई थोडं पुरी लो. अनलिमिटेड आहे, किती पाहिजे तेवढं खावं, सुट्टी देऊ नको. तू किती खातोस ते बघणारच आहे मी. काय ते काय काय खायचं म्हटलं. सगळंच खायचं, एक कण ताटात राहता का म्हणा. या हां फ्रूट सॅलेड विषय आला आहे.
चमचा किती वाज जाईल होय चमचा उचलून झालाय राजघराण्यातलं सगळं हे थाली सिस्टीम काय ते थाली सिस्टीम राजघराण्यातली आहे म्हणलं होय राईस जरा बघूया पण तो म्हटल्यासारखं बरोबर काय जाईना काय सोडायचं नाही त्यातलं काय म्हणाल तस काय म्हणून पोट भरला होय बघा हाय सगळं राईस कर्ड राईस तसंच आहे प्लेन राईस तसंच आहे बघा ताटात सगळं हाय तसंच आहे आणि मला नाव ठेवालता स्वीट घेऊ आणि मला सांगालतास की ताटात काय ठेवत नाही असं तसं सगळंच खातो म्हणून सगळं म्हणायचं गष्ट असते काय झालं कर्ड राईस खाल्ल्यावर समाधान वाटलं होय आणि मला नाव ठेवालतास की नुसतं काय कर्ड राईसच खातीस काय म्हणून कर्ड राईस खाल्ल्यावर कसं समाधान वाटतंय ना गार वाटते तर मित्रांनो पोट तर माझं तर पॅक झालं आहे आता ह्याच्यावर काही मी जास्त खाऊ शकत नाही कारण आता बरं झाली एवढ्या नमुन्याची भाजी स्वीट ताक लस्सी सगळं कॉकटेलवाले म्हटलं काय झाले सगळं कॉकटेलवाले म्हटलं मला करू नको नंतर बास होता जेवढं पोटापुरतं खाल्लो आहे एकट्याला तर थाली जायचं अवघडच आहे पहिला भुकाला आल्यावर घेऊ वाटते सगळं पण एकटा घेतला की 100% सगळं काय खाऊ शकत नाही 100% आहे तर मी तर हे स्वीटवरच आहे बघा मगापासून हे तर आवडतं आहे माझं ते चालेल बघा त्यांनी एंडला अशा प्रकारे टॅब देतात त्या टॅबमध्ये रिव्ह्यू द्यायला पाहिजे फूड कसं होतं त्यांचं सर्व्हिस कसं होतं डायनिंग एक्सपिरियन्स कसं होतं म्हणजे ओव्हरऑल रेटिंग काय काय आहे ते इथं रिव्ह्यू द्यायला लागते तर इथे श्रीशैल पण द्यायला लागले रिव्ह्यू तर आता मी पण देतो तर चला रिव्ह्यू त्यानं देऊन झालं आहे आमचं जेवण झाल्यानंतर तर बडशूप तर लागतंयच तर ते आता खाऊन आम्ही आता निघतो तर बघा आता आमचं जस्ट जेवून आम्ही बाहेर आलो आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी श्रीशैलचं वेलकम केलं आणि परत आतमध्ये पण सगळं सर्व्हिस त्यांनी खूप छान पद्धतीने केलं त्यांनी तुम्ही पण एकदा बेंगलोरला आल्यावर इथं लुलू मॉलमध्ये रसोत्सव म्हणून एक रेस्टॉरंट आहे तिथे एकदा नक्की ट्राय करा जेवण खूप छान आहे वेलकम अशा पद्धतीने केली तिने कोणी जर नवीन आलं तर वेलकम करायची पद्धत त्यांचं पहिला एवढी रिस्पेक्ट आहे ते म्हणजे कस्टमरला एवढी तिने रिस्पेक्ट देतात जे हॉटेल म्हणजे असं तुम्ही आत गेला तर जे राजघराण्यामध्ये बसल्या का तसं वाटतंय जे सगळं त्यांचं ताट म्हणा ते वाटी ते सगळं जे त्यांचं काय काय इंटेरियर डिझाईन परत म्युझिक जे सगळं तुम्हाला बसून असं वाटतं की आपण एक राजघराण्यामध्ये बसलेला आहे तर त्यांचं वेलकम पण त्यांचं एवढं भारी पद्धतीने केलं टिका लावून तातूट अक्षता टाकून हे वेलकम जबरदस्त केलं मी त्यांनी असं फर्स्ट टाइम कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये असं वेलकम करून हे सगळं फर्स्ट टाइम असं कोणतरी केलेलं बघितलं खूप छान वाटलं सॅटिस्फॅक्शन झालं आम्हाला चला तर आम्ही निघतो आता इथेच व्लॉग एंड करतो तर असे छान छान व्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा तर आता भेटू एक छानसा व्लॉगमध्ये बाय 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 बाय